धागे प्रेमाचे भाग 12. कोल्हापूरच्या फॅक्टरीमध्ये सोहम आणि साक्षीच्या प्रेमाचे वावटळीने एक नवीन उबीण जागवली होती. ऑफिसच्या त्या गजबजल्या वातावरणातही सोहम आणि साक्षी एकमेकांच्या विचारात हरवले होते. साक्षी आपल्या डेस्कवर काम करत होती, पण तिचे मन सोहमच्या आठवणीत रमले होते. तिने आज गडद हिरव्या रंगाचा एक साधा पण उठावदार ड्रेस घातला होता, ज्यात ती एखाद्या अप्सरेसारखी सौंदर्याने खुलून दिसत होती. सोहम हळूच तिच्या जवळ येतो आणि फाईल देण्याच्या बहाण्याने तिच्या हाताला स्पर्श करतो. तो तिच्या कानात कुजबुजतो. आज संध्याकाळी कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात भेटायचं का? आपल्याला दादाशी आपल्या लग्नाबद्दल बोलायचं आहे. साक्षी घाबरते. काय? तुमच्या दादांना भेटायचे? म्हणजे अर्जुन देशमुख यांना भेटायचे ना? बापरे, मला तर भीती वाटते सोहम. ते खूप कडक स्वभावाचे आहेत ना? म्हणजे सर्वच घाबरतं त्यांना, असं मी ऐकलंय. सोहम तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो, साक्षी, माझा दादा कामाच्या बाबतीत प्रोफेशनल आहे आणि थोडा स्ट्रिक्ट पण आहे, पण त्याच्या फॅमिलीसाठी तो खूप प्रेमळ आहे आणि तो आपल्या प्रेमाची नक्कीच रिस्पेक्ट करेल. मला पूर्ण विश्वास आहे माझ्या दादावर. सोहमचे हे बोलणे ऐकून साक्षी लाजून होकार देते. सोहम तिला प्रेमाने मिठीत घेतो. सोहमच्या अचानक मारलेल्या मिठीने साक्षीला जसं काही करंटच लागतो. ती लाजून अजून त्याच्या छातीवर डोकेत लपवते. त्याचं हे प्रेम पाहून ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना आता त्याच्या बॉसच्या प्रेमाची कल्पना आली होती आणि ते आता साक्षीकडे आदराने बघू लागले होते. इकडे पुण्याच्या त्या आलिशान फ्लॅटमध्ये वरद आणि दीक्षा आपल्या आयुष्याच्या एका वेगळ्याच वळणावर होते. वरदने आज गडद निळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढरा पायजमा घातला होता, जो त्याच्यावर खूपच शोभून दिसत होता. दीक्षा स्वयंपाकघरात चहा बनवत होती. तिने पिवळ्या रंगाची कुर्ती आणि त्यावर ओढणी घेतली होती. ते दोघं नेहमीच एकमेकांवर चिडत असत, भांडत असत. दीक्षा चहा गाळत असताना वरद मागून येतो आणि तिला हळूच मिठी मारतो. दीक्षा दचकून मागे वळते आणि तिच्या हातातील चहाची गाळणी खाली पडते. ती त्याला रागात बोलते, वरद, काय करतोयस तू? ती वरदला धक्का देऊन बाजूला करते आणि बोलते, आपल्या दोघांना कोणी असं बघितलं तर काय बोलतील? वरद गालातल्या गालात हसून म्हणतो, दीक्षा, कोण बघणार आपल्याला? आज घरी कोणी नाही आहे, सर्व बाहेर गेले आहेत आणि बघितलं तर काय प्रॉब्लेम आहे? एक ना एक दिवस सर्वांना समजणारच आहे ना आपल्या प्रेमाबद्दल. मग आज समजलं तर चांगलंच ना. कशाला उद्याची वाट बघायची? आणि हो, चहामध्ये थोडी जास्त साखर टाक, कारण आज मला खूप आनंदाची बातमी समजली आहे. दीक्षा बोलते, अशी कोणती आनंदाची बातमी समजली आहे तुला, जे एवढं खुश होत आहेस? वरद सांगतो, अगं, वहिनीचा कॉल आला होता आणि ती बोलली की सोहम आणि साक्षीने त्यांचं प्रेम एकमेकांसमोर कबूल केलं आहे आणि लवकरच त्यांच्या लग्नाबद्दल बोलणार आहेत. जीविकाचा फोन आल्यापासून वरदच्या चेहऱ्यावरचा आनंद जातच नव्हता. तो सांगतो, सोहम आणि साक्षीच्या प्रेमाचा रस्ता आता मोकळा झाला आहे. आता आमच्या तिन्ही भावांची प्रेमगाथा एकाच ट्रॅकवर आली आहे. हे ऐकून दीक्षाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळतात आणि ती म्हणते, खूप छान. आता आपण पण कोल्हापूरला जाऊन त्यांना भेटायला हवं. म्हणून ते पण कोल्हापूरला जायला तयारी करतात. वरद आणि दीक्षा एकमेकांवर प्रेम करतात हे कोणालाच माहिती नव्हते. सर्वांना तर असंच वाटत होतं की दोघे नेहमी एकमेकांसोबत भांडत असतात आणि एकमेकांना चिडवत असतात. म्हणून कोणालाच माहीत नव्हतं की त्या दोघांमध्ये पण हळूहळू प्रेमाची ठिणगी उडत होती, कारण ते नेहमी जगासमोर भांडणाचे नाटक करत होते. कोल्हापूरच्या वाड्यात अर्जुन आणि जीविका एकांतात सोहमच्या प्रेमाबद्दल चर्चा करत होते. अर्जुनने पांढरा शर्ट आणि काळी जीन्स घातली होती, तर जीविकाने आकाशी रंगाची साडी नेसली होती. अर्जुन खिडकीपाशी उभा राहून बाहेरच्या पावसाकडे बघत म्हणतो, जीविका, मी सोहमला इतकी वर्ष ओळखतो, पण तो इतक्या खोलवर प्रेमात पडेल असं कधीच वाटलं नव्हतं ग. बरं झालं तू मला त्याबद्दल सांगितलंस, नाहीतर मला सोहमचा हा प्रेमी अवतार कधीच उमजला नसता. जीविका हळूच त्याच्या जवळ जाते आणि त्याच्या खांद्यावर डोके टेकून म्हणते, अहो, प्रेमाची भाषा समजायला प्रेम असावं लागतं ना. तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि मला खऱ्या प्रेमाचा अर्थ समजला. सोहम आणि साक्षीचं नातं बघून मला आपल्या लग्नाचे दिवस आठवला.
अर्जुन तिला आपल्या मिठीत घेतो आणि त्याच्या डोळ्यात एक नवीन चमक येते. तो म्हणतो, आपलं प्रेम तर या वाड्याच्या भिंतींनाही ठाऊक आहे ग, पण आता लवकरच सोहम आणि साक्षीला त्यांच्या प्रेमाची मंजुरी मिळणार आहे. पुण्यातून वरद आणि दीक्षासुद्धा कोल्हापूरच्या प्रवासाला निघाले होते. कारमध्ये दीक्षा उत्साहाने गाणी गात होती, तर वरद आपल्या दादाला अर्जुनला फोन करून सांगतो, दादा आम्ही पण येतोय कोल्हापूरला. आणि देशमुख घराण्याचे तिन्ही भाऊ आता एकाच छताखाली असतील, मग बघा काय धमाल येते. अर्जुन फोनवर हसून म्हणतो, लवकर या, कोल्हापूरच्या वाड्यात आता या प्रेमाचा उत्सव साजरा करायचा आहे. कोल्हापूरचे ते प्रसन्न वातावरण, वाड्यातील ती लगबग आणि सोहम साक्षी, वरद दीक्षा आणि अर्जुन जीविका या तिन्ही जोड्यांच्या प्रेमाचा हा प्रवास आता एक रंजक वळण घेणार होता. रेवतीचा काळा सावलीचा अडथळा अजूनही कुठेतरी लपून बसला होता, पण या तिन्ही जोड्यांच्या प्रेमाच्या शक्तीमुळे तिचे कोणतेच कारस्थान टिकणार नव्हते. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात आजचा दिवस खूप खास होता. सोहम आणि साक्षी मंदिरात पोहोचले होते, जिथे अर्जुन, जीविका, वरद आणि दीक्षा आधीच वाट पाहत होते. साक्षीसाठी हा क्षण आयुष्यातील सर्वात मोठा होता. अर्जुन देशमुख, ज्यांचा कोल्हापूर आणि पुण्याच्या बिझनेस वर्तुळात एक दबदबा आहे, त्याच्यासमोर उभे राहताना साक्षीच्या काळजात धडकी भरली होती. अर्जुनचा तो रुबाबदार अवतार, त्याचा स्थिर आणि बेधडक दृष्टी असलेला चेहरा पाहून साक्षी अधिकच अस्वस्थ झाली होती. तिला वाटत होते, इतक्या मोठ्या घराण्याचा मुलगा माझ्यासारख्या सामान्य मुलीला आपली बायको म्हणून स्वीकारेल का? पण सोहमचा आत्मविश्वास आणि जीविकाचा तो मायेचा स्पर्श तिला थोडा आधार देत होता. जीविकाने साक्षीच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिच्या कानात कुजबुजली, घाबरू नको साक्षी, अर्जुन बाहेरील जगात कडक असतील, पण माझ्यासाठी आणि आपल्या कुटुंबांसाठी ते खूप प्रेमळ आहेत. मंदिरात दर्शन घेतल्यावर सर्वजण कोल्हापूरच्या एका आलिशान हॉटेलमध्ये जेवायला गेले. वातावरणात सुरुवातीला थोडा तणाव होता, पण वरद आणि दीक्षाने तो तणाव आपल्या मस्करीतून हलका केला. वरद सोहमला सतत चिडवत होता, काय सोहम, आज काय फॅक्टरीचं काम विसरून फक्त साक्षीच्या डोळ्यातच हरवला आहेस का? यावर दीक्षा खदखदून हसली आणि सोहम, साक्षी दोघेही लाजेने लाल झाले. पण जेवण संपल्यावर विषयाची गंभीरता वाढली. लग्नाचा प्रश्न निघाला तेव्हा सोहमने मान खाली घातली. त्याला माहिती होते की त्याची आई म्हणजेच अर्जुनची काकू त्यांच्या विवाहाच्या आड येतील. काकूंना नेहमीच सून म्हणून उच्चभ्रू आणि श्रीमंत घराण्यातील मुलगी हवी होती. त्यांनी याआधी जीविकालाही स्वीकारायला विरोध केला होता, म्हणून ही जबाबदारी आता पूर्णपणे अर्जुनवर होती. सोहमने विनंती करत म्हटले, दादा, आईला मनवायचं काम फक्त तूच करू शकतोस. तुझ्याशिवाय घरात कोणतीही गोष्ट हलत नाही, ही तुलाही माहिती आहे. आणि आई फक्त तुझंच ऐकते, म्हणजे घरातील सर्व लोक फक्त तुझंच ऐकतात. प्लीज दादा, आमच्यासाठी, आमच्या लग्नासाठी तूच पुढाकार घे. जीविकानेही अर्जुनचा हात हातात घेत साथ घातली. अर्जुन, तुम्ही स्वतः प्रेमासाठी किती लढलात हे मला माहिती आहे. सोहम आणि साक्षीचं प्रेम खरं आहे, त्यांनाही त्यांच्या हक्काचे सुख मिळायला नको का? अर्जुन शांत होता. तो बाहेरून जितका कठोर होता तितकाच आतून समजूतदारही होता. त्याच्या काकूंना समजावणे हे त्याला माहिती होते की खूप अवघड आव्हान आहे, कारण काकूंच्या अपेक्षा खूप उच्च होत्या आणि साक्षीची परिस्थिती खूपच असामान्य होती. जेवण झाल्यावर जेव्हा ते सगळे साक्षीच्या घरी जाण्यासाठी निघाले तेव्हा साक्षीच्या मनात तणाव अधिकच वाढला. गाडीमध्ये बसल्यावर साक्षीने सोहमचा हात घट्ट धरला आणि अतिशय हळव्या स्वरात म्हणाली, सोहम, तुमच्या दादाला माझ्या घरची गरिबी समजली तर ते मला तुमची बायको म्हणून स्वीकारतील का? तुमच्या दादाचा दृष्टिकोन मला कळतच नाही आहे. जर त्यांनी माझ्या गरिबीमुळे नाकारले तर आपण काय करू? सोहम तिला आश्वासकपणे जवळ घेतो आणि सांगतो, साक्षी, तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. दादा आज जो काही आहे तो माझ्यासाठी काहीही करू शकतो.
त्याला गरिबी श्रीमंतीपेक्षा माणुसकी आणि आपुलकी जास्त महत्त्वाची वाटते. आणि बघ ना, जीविका वहिनी पण एक मिडल क्लास फॅमिलीमधूनच आहेत. तुला पण हे चांगलेच माहिती आहे. अर्जुन या सर्वांच्या मागे शांतपणे गाडी चालवत होता. तो विचार करत होता की एका बाजूला काकूंना कसं मनवायचं आणि दुसऱ्या बाजूला सोहमची आनंदी भविष्याची ओढ. अर्जुनने आजवर अनेक बिझनेस डील्स केल्या होत्या, पण आजची ही डील त्याच्या स्वतःच्या कुटुंबाच्या आनंदाची होती. त्याला माहिती होते की काकूंना मनवणे म्हणजे खूप मोठा डोंगर चढणे आहे, पण सोहमच्या डोळ्यातील ती निरागस आशा पाहून अर्जुनने एक दृढ निश्चय घेतला. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनानंतर सर्वजण साक्षीच्या छोट्याशा घराकडे निघाले होते. वाटेत गाडीमध्ये पूर्णपणे शांतता होती. साक्षी खिडकीबाहेर बघत होती. तिच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. तिचे घर, तिची गरिबी आणि देशमुख घराण्याचा तो थाट, या दोन टोकांच्या गोष्टी कशा जुळणार? तिने चोरून सोहमकडे पाहिले. सोहम शांतपणे गाडी चालवत होता, पण त्याचे लक्ष साक्षीच्या चेहऱ्यावरच्या तणावाकडे होते. अर्जुन आणि जीविका दुसऱ्या गाडीत होते आणि मागच्या सीटवर वरद आणि दीक्षा बसले होते, पण आज त्यांच्यातली ही ती नेहमीची मस्करी गायब होती. साक्षीच्या घरापाशी गाडी थांबली. ते एक छोटेसे कौलारू घर होते, पण अंगणातल्या तुळशी वृंदावन आणि स्वच्छ सडा संमार्जन त्या घराची गरिबी लपवत होते. साक्षीचे आई वडील, तिचा मोठा भाऊ आणि वहिनी दारातच उभे होते. साक्षीने तिच्या घरी आधीच कल्पना दिली होती, म्हणून आपल्या लेकीच्या आयुष्यात इतके मोठे श्रीमंत लोक आलेले पाहून त्यांना खूप आनंद झाला, पण त्याच वेळी त्यांच्या मनात एक मोठी भीतीही होती. सोहम आणि साक्षीच्या नात्याबद्दल कळवल्यावर त्यांच्या आईच्या डोळ्यात आनंद अश्रू आले, पण वडिलांनी मान खाली घातली होती. त्यांना माहिती होते की या लोकांची दुनिया आपल्यापेक्षा कितीतरी वेगळी आहे. साक्षीची आई थरथरत्या हातांनी पाहुण्यांना पाणी देत होती आणि तिचे वडील हात जोडत म्हणाले, साहेब, आम्ही खूप गरीब लोक आहोत. मुलीच्या सुखासाठी आम्ही स्वप्न बघायलाही घाबरतो. देशमुख घराण्यातून सोहम बाबू आमच्या साक्षीसाठी आलेत, पण आमची मुलगी तुमच्या मोठ्या महालात कशी टिकणार? सोहमला हे ऐकून खूप वाईट वाटले. तो काही बोलणार इतक्यात जीविका पुढे आली. तिने काकूंच्या हातावर आपला हात ठेवून खूप आत्मीयतेने म्हटले, काकू, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी स्वतः एका मध्यमवर्गीय घरातून आले आहे. मी जेव्हा या घरात पहिल्यांदा पाऊल टाकले तेव्हा मलाही असंच वाटत होतं आणि भीती पण वाटत होती, पण या घरातील माणसं खूप समजूतदार आहेत. आजी तर इतक्या प्रेमळ आहेत की त्या साक्षीवर स्वतःच्या मुलीपेक्षाही जास्त माया करतील. तुमच्या लेकीला इथे कधीच कोणाची कमी पडणार नाही. आणि मी पण आहे ना सोबत. आम्ही दोघी बहिणीसारख्या राहू. माझ्यावर विश्वास ठेवा. तुमची मुलगी आमच्या सोहम भाऊजींची पत्नी आणि देशमुख घराण्याची सून म्हणून कायम आनंदात राहील. साक्षीच्या आई वडील हे ऐकून खुश होतात. जीविकाचे हे बोलणे ऐकून सोहम आणि वरद दोघेही थक्क होऊन तिच्याकडे बघत राहिले. त्यानंतर अर्जुनने अत्यंत शांतपणे गंभीर स्वरात साक्षीच्या वडिलांकडे पाहून म्हटले, काका, मी आज सोहमच्या वतीने इथे आलो आहे. सोहमच्या सुखाची जबाबदारी आज मी स्वतः घेतोय. साक्षी आमच्या घरात केवळ सून म्हणून नाही तर एक मुलगी म्हणून राहील. तुम्हाला गरिबीची चिंता वाटत असेल तर ती आता सोडून द्या. देशमुख घराण्यात तुमची मुलगी कधीच दुःखी राहणार नाही, हे वचन मी तुम्हाला देते. अर्जुनच्या तोंडून जेव्हा हे शब्द बाहेर पडले तेव्हा सोहम आणि वरद दोघांनाही धक्काच बसला. नेहमी बिझनेस डील आणि नफ्या तोट्याबद्दल बोलणारा त्यांचा हाच तो दादा होता, जो आज नात्याबद्दल इतक्या हळव्या भाषेत बोलत होता. हे पाहून सोहम आणि वरदला आपल्या दादावर खूप अभिमान वाटत होता. हा बदल केवळ जीविकाच्या प्रेमामुळे अर्जुनमध्ये घडला होता, हे त्या दोघांनाही उमजले होते. साक्षीच्या घरातील या आनंदाच्या वातावरणात ही कोल्हापूरच्या या भेटीनंतरचा खरी अग्निपरीक्षेचा टप्पा आता बाकी होता. कोल्हापुरात तरी अर्जुनच्या शब्दाला मान देऊन लोक साक्षीला स्वीकारतील, पण पुण्याला गेल्यावर काकूंना हे कसं सांगायचे?
काकूंना तर आपला सून म्हणून एखादी श्रीमंत आणि उच्चभ्रू घराण्यातील मुलगी हवी होती. त्यातच आता पुण्यात वरद आणि दीक्षाचे वातावरण खूपच गुंतागुंतीचे होते. घराबाहेर पडताना ते दोघे एकमेकांना आनंदी वाघबकरीसारखे चिडवत होते. सारखी भांडण करत होते. कोणालाही स्वप्नात ही कल्पना नव्हती की या भांडणाच्या मागे प्रेमाचा एक गोड धागा लपला आहे. वरद आणि दीक्षाचे हे लपलेले प्रेम कोणालाच माहिती नव्हते, कारण ते दोघेही जगासमोर भांडायचे नाटक करत होते. आता पुण्याच्या त्या वाड्यात काकूंसमोर सोहमच्या प्रेमाचा आणि अर्जुनच्या निर्णयाचा सामना करणे हे खूप मोठे आव्हान होते. कसा वाटला आजचा भाग? अर्जुनचा हा बदल आणि साक्षीच्या घरच्यांना दिलेलं आश्वासन तुम्हाला कसे वाटले? काकूंना समजावणे शक्य होईल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढील भागातील रंजक वळणे जाणून घेण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर दाबायला विसरू नका. धन्यवाद.